महात्मा बसवेश्वर जयंती शहर में हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस मौके पर निकाली गई रैली के दौरान क्या जानकारी दी गई, देखते हैं इस खबर में। महात्मा बसवेश्वर जयंती हर वर्ष बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई जाती है। लिंगायत बौद्धिस्ट सामाजिक संस्था चंद्रपुर की ओर से हर वर्ष महात्मा बसवेश्वर जयंती मौके पर धूमधाम के साथ रैली निकाली जाती है। इस वर्ष भी लिंगायत बौद्धिस्ट सामाजिक संस्था चंद्रपुर की ओर से महात्मा बसवेश्वर जयंती मौके पर शहर के मुख्य मार्ग से एक रैली निकाली गई। रैली दौरान भक्तगण बड़ी संख्या में शामिल हुए थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर लिंगायत बौद्धिस्ट सामाजिक संस्था चंद्रपुर के अध्यक्ष रमेश मुलकलवार ने क्या जानकारी दी। मी रमेश नामदेवराव मुलकलवार, अध्यक्ष लिंगायत बौद्धिस्ट सामाजिक संस्था चंद्रपूर। ही 10 वर्षापासून संघटना या ठिकाणी स्थापन आहे आणि आम्ही या संघटनेच्या वतीने दरवर्षी महात्मा बसवेश्वरांची रॅली धूमधडाक्यामध्ये साजरी करत असतो, संपन्न करतो आणि विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन साजरे करतो। महात्मा बसवेश्वर 12व्या शतकामध्ये आपणाला अनेक कार्यक्रमामध्ये बसवेश्वरांनी जाती अंताची लढाई लढलेली आहे। सुरुवातीला आपलं इष्टलिंग हे एक देव आहे आणि या ईश्वराची पूजा, आपण शिवाची पूजा करायची आहे। इष्टलिंग हे आपणाला दिलेलं आहे आणि हे डाव्या हातावर इष्टलिंग ठेवून आपण पूजा करतो। हे कुठल्याही धर्मामध्ये इतर नाही की उजवा हात आणि डावा हात हे दोन समान आहे, स्त्री पुरुष हे समान आहे, समानतेचं प्रतीक म्हणून डाव्या हातावर इष्टलिंगाची पूजा केली जाते। कायकवे कैलास धर्म आपल्याला जे आपण काम करतो हेच ईश्वर आहे, म्हणून नेहमी आपणाला आणि काय कसं करायचं की ते सत्य आणि शुद्ध असलं पाहिजे आणि या कायकांचा उपयोगातून जे आपणाला धन साचलेलं असेल आपल्याकडे विनियोग झाला पाहिजे, म्हणून आपण दासोह करतो। सर्व प्राणी मात्रावर दया करा। आपण सांसारिक जीवन जगायचं आहे, इथं कुठेही संन्यास वगैरे घेण्याची प्रवृत्ती ही नाकारलेली आहे। जगातील पहिला अनुभव मंडप हे त्या 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी संसदेचं जे प्रतिरूप आहे ते मॅग्ना कार्टाच्या अगोदर म्हणजे जगामध्ये सर्वात पहिले अनुभव मंडप आपलं लोकशाहीचं प्रतीक हे निर्माण झालेलं आहे। स्त्री शिक्षणाची सुरुवात त्या काळामध्ये त्यांनी केलेली होती। विधवा विवाहांची सुरुवात केली होती। आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला आणि त्या विवाहाला 1,86,000 शरणी त्या विवाहाला उपस्थित होते। अशा तऱ्हेने बसव कल्याण मध्ये ही संपूर्ण क्रांती घडवून आणली आणि लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी केलेली आहे। आज त्यांची जयंती निमित्त आमची मोठ्या स्वरूपामध्ये बसव रॅली या ठिकाणी निघत आहे। या रॅलीचं स्वागत करण्यासाठी किशोर भाऊ आमदार या ठिकाणी गांधी चौकामध्ये आपल्याला सहभागी होतील। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।